नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सायन्समध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे मानवनिर्मित पदार्थ, मॅन मेड मटेरियल्स. या चित्रात तुम्हाला दिसत आहे का? ते 2 टेबलं आहेत. एक आहे लाकडापासून बनवलेलं, त्याच्यावर लिहिलं आहे बघा नॅचरल मटेरियल, आणि इथे एक काचेचं आहे. काच तुम्हाला माहितीच असेल. काच ही काही नैसर्गिक पदार्थ, वाळू म्हणजे आपली सिलिका आणि अशा काही पदार्थांपासून काच बनवलेली आहे. म्हणजे काच ही माणसाने बनवलेली आहे आणि त्या काचेपासून बनवलेलं हे टेबल आहे, टीपॉय आपण म्हणतो. म्हणून त्याखाली बघा मॅनमेड मटेरियल्स लिहिले. आणि जे लाकडापासून बनवलेलं टेबल आहे, म्हणजे ही जी वस्तू आहे, लाकडी वस्तू किंवा लाकडी टेबल ही वस्तू आहे ना, वस्तूला विशिष्ट आकार असतो म्हणून आपण त्याला वस्तू म्हणतो. तर ही लाकडापासून बनवलेली म्हणून नॅचरल मटेरियल्स. बाळांनो, आपल्या अवतीभोवती अनेक पदार्थ आपण पाहतो. बघा तुम्हाला चित्रात दिसतील. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे लाकूड, माती, हे जे वरती धातू आहेत बघा, इथे धागे, हे जे खाली जो पाहिलं खनिज, काच, प्लॅस्टिक, त्यानंतर हे रबराचं झाड आहे, रबराच्या झाडापासून रबराचा चीक काढतात, वरती पाणी वाहत आहे. असे अनेक पदार्थ आपल्या अवतीभोवती असणारे आपण त्यांचा उपयोग करतो. त्यापैकी हे जे पदार्थ आहेत ते काय आहेत? नॅचरल आहेत. जे इथे ब्लिंक होत आहेत ना, लाकूड झाडापासून मिळतं, माती पण नैसर्गिक आहे. निसर्गामध्ये आपल्या मातीमध्ये आपण झाडं लावतो, घरं बांधण्यासाठी वापरतो. धातू, खनिज, रबर, रबरापासून आता आपण जो रबरी टायर वगैरे बघतो, ह्या नॅचरल रबरपासून माणसाने बनवलं, त्याच्यामध्ये प्रक्रिया वगैरे करून. लाकडापासून आपण अनेक लाकडाच्या वस्तू बनवतो, टेबल, खुर्ची वगैरे. मातीपासून मडकी वगैरे बनवतो. धातू जे वरती दाखवले, धातूची भांडी बनवतो. खनिजांचा वापर करतो आपण. पाणी तर आपलं दैनंदिन जीवनच पाण्यावर अवलंबून आहे, बरोबर. आणि इतर जे आहेत की जे ब्लिंक होत नाही आहेत, उदाहरणार्थ धागेसुद्धा नैसर्गिक जे आहेत ते कापडापासून बनवलेले, जे कापसापासून बनवलेले असतात. आणि काही कृत्रिम पण धागे आहेत. काच ही मात्र माणसाने बनवली आहे. प्लॅस्टिकसुद्धा माणसाने बनवले आहेत. म्हणजेच माणसाने काय केलं की आपल्या नैसर्गिक पदार्थांवर काय केलेलं आहे? प्रक्रिया केली. प्रयोगशाळेमध्ये संशोधन केलं आणि संशोधनाचा उपयोग करून कारखान्यामध्ये नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून काही पदार्थ बनवले. आणि त्या पदार्थांना म्हणतात मानवनिर्मित पदार्थ, मॅन मेड मटेरियल्स. ह्युमन हॅव परफॉर्म रिसर्च ऑन व्हेरियस नॅचरल सबस्टन्सेस अँड इन द लॅबोरेटरी अँड ही मेड सम सबस्टन्सेस ऑर सम ऑब्जेक्ट्स विच आर कॉल्ड ॲज आर्टिफिशियल ऑर मॅनमेड ऑब्जेक्ट्स. हे बघा या ठिकाणी नॅचरल सबस्टन्सेसमध्ये काय आहे? सगळं नैसर्गिक पदार्थ आहेत बघा, आहे ना. वाळू वगैरे, वाळू आहे, पेबल्स, खडे आहेत, शेल, समुद्राकडे शिंपले, वनस्पती. आणि मॅनमेडमध्ये काय आहे पहा? मॅनमेडमध्ये प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक आहे, ग्लास आहे, ग्लासेची वस्तू, हे मेटल्सपासून बघा, चाव्या आहे, धातूपासून बनवल्या आहेत की नाही चाव्या स्टीलच्या. त्यानंतर ते कृत्रिम धागे, धागे जे आहेत, आता कापडीच्या कापसापासूनचे पण धागे आहेत, परंतु थर्माकोल जे आहेत, थर्माकोल हे माणसाने बनवलेलं आहे. तशा प्रकारे आपल्याला ह्या पाठामध्ये काही मॅनमेड मटेरियल्स, म्हणजे कोणत्या कोणत्या मॅनमेड मटेरियल्स आपण अभ्यास करणार आहोत? काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे आणि थर्माकोल, ह्या काही मानवनिर्मित पदार्थांचा आपण ह्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. हे बघा इथे वर डिस्ट्रीब्युशनमध्ये दिलेलं आहे. मॅनमेड मटेरियल्स कुठल्या, नॅचरल मटेरियल्स कोणते? नॅचरल मटेरियल्स लाकूड, खडक, खनिज, पाणी, माती, रेशमी धागे, सुती धागा म्हणजे कॉटनचा, ज्यूट,
हे झाले नॅचरल, त्यांचाही आपण वापर करतोच. परंतु हे जे कृत्रिम, जे माणसाने प्रक्रिया करून बनवलेले आहेत, त्यांचाही आपण सर्रास वापर करतो. आणि ते म्हणजे काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, कृत्रिम धाग्यापासून कृत्रिम धाग्यापासून नाही का बनवलेले नेऑन, पॉलिस्टर, टेरेलिन वगैरे हे कृत्रिम धाग्यापासून बनवलेले कपडेसुद्धा आपण वापरतो. आणि थर्माकोलही आहे. आता आपण प्लॅस्टिकबद्दल बोलूया. प्लॅस्टिक आपल्या दैनंदिन जीवनच आपलं प्लॅस्टिकने व्यापलेलं आहे. नाही म्हटलं तरी प्लॅस्टिकवर जरी बॅन आला आहे तरी काही आपण चांगल्या प्रतीचं म्हणतो आणि असं प्लॅस्टिक आपण घरामध्ये वापरतोच, बरोबर ना. ह्या चित्रामध्ये बघा प्लेट्स आहेत, ह्या ठिकाणी खुर्च्या, टेबल, हे बरंच काही तुम्हाला दिसत आहेत. त्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो आपण. प्लॅस्टिक म्हणजे काय? अकार्यता. आकार्यता म्हणजे इलॅस्टिक, कसंही मोल्ड करता येतं, माहिती आहे ना. म्हणजे आकार म्हणजे त्याला पण उलटं सुलटं किंवा फिरवू शकतो, मोल्ड करू शकतो. म्हणजे असं त्याला जसं रबर कसा असतो की नाही, त्याला आकार, इलॅस्टिसिटी म्हणतात त्याला. तर आकारता गुणधर्म असणारं आणि सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेलं असा हा मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक. हे पहा किती छान छान सुंदर सुंदर कलर असणारे आपल्याला अनेक प्लॅस्टिकपासून वस्तू मिळतात. चमचे, इयरफोन आहेत ना, हे आपले हेडफोन जे असतात, रबर, डबे, सर्व प्लॅस्टिकचे वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो. अकार्यता म्हणजे तुम्हाला गुणधर्म कळला ना. द मॅनमेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लॅस्टिसिटी किंवा इलॅस्टिसिटी अँड मेड ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर इज कॉल्ड ॲज प्लॅस्टिक. सगळ्याच प्लॅस्टिकची रचना सारखी नसते. काही लिनियर म्हणजे सरळ जे आहे ते लिनियर म्हणतो आपण, त्यांचे पॉलिमरचे मॉलिक्यूल एका सरळ रेषेने असतात किंवा काही चक्राकार क्रॉसलिंग सर्क्युलरसुद्धा असतात. कळलं तुम्हाला प्लॅस्टिक म्हणजे काय ते. आता प्लॅस्टिकचे प्रकार आहेत डिपेंडिंग अपॉन इफेक्ट ऑफ हीट. तुम्ही हीट किती देऊ शकता, तुम्ही हीट देऊन त्यावर काही इफेक्ट करू शकता का, यावर प्लॅस्टिकचे 2 प्रकार पडतात. प्लॅस्टिक कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, थर्मोप्लॅस्टिक अँड थर्मोसेटिंग. थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग म्हणजे उष्मा मृदू आणि उष्मा दृढ. थर्मोप्लॅस्टिक म्हणजे उष्मा मृदू आणि थर्मोसेटिंग म्हणजे उष्मा दृढ. ह्या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसत आहेत 2 प्रकार. थर्मोप्लॅस्टिक म्हणजे हे बघा, हे लहान मुलांचे खेळण्याचे ब्लॉक्स असतात ना, वेगवेगळे आकार वगैरे बनवायचे. हे तुम्ही काय करतो, तुम्ही ह्याला गरम केलं ना तर ते वितळणार, त्यांचा आकार चेंज होणार. तुम्ही दुसरा एखाद्या साच्यामध्ये टाकून दुसरा आकार त्याला देऊ शकता. मीन्स इट कॅन बी मेल्टेड रिपीटेडली. बट थर्मोसेटिंग्स म्हणजे काय, ह्याला एक विशिष्ट असा आकार दिलेला असतो. प्राप्त झाल्यानंतर साच्यामध्ये टाकून एक आकार दिलेला असतो. उदाहरणार्थ आपले जे CPU पॉईंट्स असतात, मागचे केबल वगैरे जे असतात, CPU लावायची जी कॉर्ड असते की नाही, त्यांना एक विशिष्ट शेप देऊन त्यामध्ये जे स्क्रू वगैरे घातलेले असतात. त्यामुळे वन शेप दे कॅनॉट बी मेल्टेड, सेट केलेले असतात, म्हणून त्यांना थर्मोसेटिंग असे म्हणतात. पाहूया आपण थर्मोप्लॅस्टिक म्हणजे काय. ज्यांना हवा तसा आकार देता येतो त्याला थर्मोप्लॅस्टिक म्हणतात. मग कोणते कोणते त्यामध्ये, उदाहरणार्थ पॉलिथिन बॅग्स असतात, PVC प्लॅस्टिक म्हणतात ना, त्याचा उपयोग करून बनवलेली खेळणी, कंगवे, ह्याला बघा ना जराशी तुम्ही उष्णता दिली तर काय होणार, ते मेल्ट होणार. प्लॅस्टिकची ताटं, द्रोण असतात ना प्लॅस्टिकचे, तर हे सगळे आहेत थर्मोप्लॅस्टिक टाईपमध्ये. हे बघा जे लहान मुलांची खेळणी वगैरे असतात की नाही प्लॅस्टिकचे बनवलेले, दे ऑल कम अंडर थर्मोप्लॅस्टिक. आपले जे डबे, आपण घरामध्ये डबे वगैरे जे आपण वापरतो, these all come under thermoplastic that can be molded as per your wish. आपल्या मनाप्रमाणे आपण त्यांना काय करू, गरम करू शकतो, वितळू शकतो, आकार देऊ शकतो, थंड करू शकतो. ठीक आहे. आणि सेकंड थर्मोसेटिंग, आता बघितलं उष्मादृढ म्हणजे काय की ज्यास एका साच्यात टाकून विशिष्ट आकार दिले आहेत. बघा हे इस्त्रीचे भाग आहेत, कळलं ना, किंवा हा बघा हा ना कुकरचं हँडल आहे बघा, आहे ना, यांना विशिष्ट आकार देत, ते तुटेल, ते काय होईल, तुटेल, परंतु त्याचा आकार बदलता येणार नाही, म्हणून त्यांना उष्मादृढ प्लॅस्टिक असं म्हणतात. हे बघा इलेक्ट्रिकचे बोर्ड जे आहेत, चांगल्या प्रतीचे बोर्ड जे असतात, ते कुकरचे हँडल, स्क्रू वगैरे फिटिंग केलेले असतात नाही का, ते तुटून जातील, परंतु त्यांना तुम्ही पुन्हा शेप देऊ शकत नाही. वन्स अ स्पेसिफिक शेप इज गिवन विथ द हेल्प ऑफ मोल्ड, इट्स शेप कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग. इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. तर हे 2 प्लॅस्टिकचे टाईप आहेत. आता आपण प्लॅस्टिकचे वेगवेगळे प्रकार पाहूया, प्रकार आणि त्यामध्ये उपयोग. कशामध्ये 2 प्रकार,
थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग दोघांमधले प्रकार आहेत. पहिले आपण बघूया थर्मोप्लास्टिकमध्ये. थर्मोप्लास्टिकमध्ये पहिलं PVC म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड. पॉलीविनाइल क्लोराईड PVC प्लॅस्टिकचा वापर कशामध्ये करतात, तर आपल्या ज्या आपण पाण्याच्या बाटल्या वापरतो की नाही, पाण्याच्या आपल्या रेनकोट, पाण्याचे इलेक्ट्रिकचे जे बघा दाखवलं आहे बघा इथे, तर तारांच्या वर जे इन्सुलेशन असतं ना, कोटिंग असतं ना वरचं प्लॅस्टिकचं, ते PVCचं असतं. कुठलं असतं? PVC म्हणजे चांगल्या प्रकारचं. बूट, विद्युतवाहक तारा, म्हणजे वरचे आवरण, फर्निचर, दोरखंड, खेळणी लहान मुलांचे बघा, हे दोरखंड जे मजबूत दोरखंड असतात त्यामध्ये PVC प्लॅस्टिक वापरतात. PVC म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड. हे खुर्च्या आणि हे जे दाखवलं आहे बघा चांगल्या प्रतीचे चेअर्स आणि टेबल्स असतात, हे यामध्ये यांचा वापर केला जातो. थर्मोप्लास्टिकमध्ये दुसरा प्रकार पॉलिस्टायरीन हे जे प्लॅस्टिक आहे PS, हे कशामध्ये वापरतात? फ्रीजमधले विविध उपकरणांचे उष्मारोधक भाग, फ्रीजमधले जे पार्ट्स असतात की नाही आपल्या फ्रीजमधल्या ट्रे वगैरे, त्यासाठी हे पॉलिस्टायरीन वापरतात. यंत्राचे गिअर, खेळणी, वस्तूंची संरक्षक आवरणे, उदाहरण CD आणि DVDचे कवर वगैरे, ह्यासाठी हे पॉलिस्टायरीन हे थर्मोप्लास्टिकच आहे. ते म्हणजे यांना उष्णता दिली की त्यांचा आकार बदलतो. थर्मोप्लास्टिकच्या अंडर आपण हे वेगवेगळे भाग बघत आहोत. हे बघा, हे लहान मुलांचे खेळणी जे आहेत किंवा CDचे जे कवर वगैरे जे असतात, CDसाठी वगैरे या पॉलिस्टायरीन प्लॅस्टिकचा वापर केला जातो. थर्मोप्लास्टिकमध्ये तिसरा प्रकार पॉलिइथिलीन म्हणजे PE मध्ये काय, दुधाच्या पिशव्या असतात ना आपल्या, परत ह्या तुम्हाला बघा प्रेसवाल्या पिशव्या माहीत असतील. हे प्लॅस्टिक पण बघा चांगल्या प्रतीचं प्लॅस्टिक असतं. पॅकिंगच्या पिशव्या ज्या गार्डनचे मऊ पाईप असतात बघा, मऊ म्हणजे जे सहज फोल्ड होतात, ते ह्या पॉलिइथिलीनपासून बनवतात. फोल्डिंग होणारे पाईप चांगल्या प्रतीचे असतात हेही प्लॅस्टिक पॉलिइथिलीन. बघा बाळांनो, प्लॅस्टिकवर जरी बॅन असलं तरी आपण जे चांगल्या प्रतीचं प्लॅस्टिक जे आहे त्याचा वापर ज्यामध्ये होतो अशा वस्तूंचा आपण वापर करतच आहोत. त्यानंतर पॉलीप्रोपिलीन PS म्हणजे पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन PE आणि पॉलीप्रोपिलीन. लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग, दोरखंड, चटया आणि प्रयोगशाळेतील उपकरणं. प्रयोगशाळेमध्ये बघा हे मेजरिंग फ्लास्क वगैरे असतात की नाही मार्किंग केलेले, ते जे आहे ते पॉलीप्रोपिलीनपासून बनवलेले असतात. हे जे बघा हे पॉलीप्रोपिलीनचे हे प्रयोगशाळेतले सगळे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, हा दोरखंड जो आहे तो त्यापासून बनवलेला असतो. दुसरं आहे थर्मोसेटिंगमध्ये कोणतं प्लॅस्टिक असतं? थर्मोसेटिंगमध्ये काय असणार पाहूया आपण या ठिकाणी. त्यामध्ये पहिलं आहे बॅकेलाईटच्या काय बघा वस्तू आहेत याकडे, रेडिओ, TV आणि काय टेलिफोनचे कॅबिनेट. टेलिफोन असतं ना, आता बघा हे अशा प्रकारचे टेलिफोन आपण काय म्हणतो ह्याला लँडलाईन फोन, त्याचं जे कॅबिनेट जे आहे त्यासाठी कुकरचं हँडल, परत ही खेळणी आणि स्विचबोर्डचं जे प्लॅस्टिक आहे, ह्या बांगड्या, ह्या सगळ्यामध्ये थर्मोसेटिंग प्लॅस्टिक वापरतात. थर्मोसेटिंगमध्ये दुसरा प्रकार मेलेमाइन पण तुम्हाला माहिती असेल. मेलेमाइनचे डिश येतात बघा, भांडी असतात जेवणाचे, जे सेट असतात बघा डिनर सेट, ते त्यांच्यामध्ये ज्या प्लेट्स वगैरे असतात की ना काचेच्या वाटतात, ॲक्च्युली काच नसते, मेलेमाइन असतं. मेलेमाइन नावाचं प्लॅस्टिक आहे. कुंड्या वगैरे पण असतात त्याच्या. पुढचं थर्मोसेटिंगमध्ये पॉलीयुरेथेन. तुम्हाला माहिती आहे असे सोफे किंवा जे असे स्पंज असतात, पार्लरचे जे स्त्रिया असतात पार्लरचं करणं, ते जे चेहरा वगैरे क्लीन करण्यासाठी स्वच्छ असे जे स्पंज यूज करतात काचा वगैरे पुसण्यासाठी, किंवा फोमचे जे बेड वगैरे असतात, वाहनांच्या सीट्स वगैरे असतात त्यांच्यासाठी जे वापरतात ते ह्या प्रकारचं बघा पॉलीयुरेथेन हा एक प्रकारचं फोम म्हटलं तरी पण चालेल. ते पॉलीयुरेथेन नावाचं प्लॅस्टिक असतं. हे बघा असे जे सीट्स असतात ह्या पॉलीयुरेथेनने बनलेल्या असतात. थर्मोसेटिंगमध्ये पुढचा जो प्रकार आहे ते पॉलिस्टर शब्द ऐकला असेल तुम्ही. तंतुकाच, फायबर ग्लास जी असते ती बनवणं, लेझर प्रिंटर्स आपलं असतं ना प्रिंटरचा टोनर आणि कापड उद्योग, तर ह्यामध्ये हे पॉलिस्टर नावाचं जे आहे थर्मोसेटिंग प्लॅस्टिक त्याचा वापर केला जातो. हे बघा हे ग्लोव्ज असतात हातात घालायचे ते बनवण्यासाठी. हे बघा हे टोनर आहे प्रिंटरचं, म्हणजे याच्यामध्ये काय असते, ह्याच्यामध्ये शाई असते, पावडर इंक असते, तर त्याचं हे जे प्लॅस्टिक आहे ते पॉलिस्टर प्लॅस्टिक आहे. तर अशा प्रकारे आपण
थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंगमधले वेगवेगळे प्रकार आणि त्याचा कुठे वापर करतात हे आपण पाहिलं. आता प्लॅस्टिकचे काही गुणधर्म पाहूया आपण. काय प्लॅस्टिकचे गुणधर्म आहेत की प्लॅस्टिक काय होत नाही, गंजत नाही, त्याचं विघटन होत नाही. प्लॅस्टिकचं हवेतील आर्द्रता, ओलावा लागला, उष्णता, पाऊस याचा कशाचाही प्लॅस्टिकवर परिणाम होत नाही. म्हणून त्या वस्तूंचा आपण वापर करतो, बरोबर ना. पावसातही आपण बकेट्स वगैरे ठेवू शकतो पाणी भरण्यासाठी, काही खराब होत नाही. कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात, कोणताही आकार देता येतो, कारण त्यांचा इलॅस्टिसिटी गुणधर्म आहे. त्यामुळे कोणता हवा तसा त्यांना आकार देता येतो. उष्णता आणि विद्युत त्यांच्यातून जात नाही, दुर्वाहक आहेत आणि हलके असल्यामुळे आपण त्यांना इकडून तिकडे वाहून नेणंसुद्धा कसं आहे, सोयीचं आहे. आणि म्हणून आपण जास्त करून प्लॅस्टिकच्या वस्तू प्रिफर करतो, बरोबर ना. आता अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याचा उपयोग कुठे केला जातो, इतर क्षेत्र पाहूया आपण. प्लॅस्टिकचा उपयोग, युजेस ऑफ प्लॅस्टिक. आरोग्य क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रात आपण जास्त उपयोग करतोच. इंजेक्शनच्या सिरिंग कशाच्या आहेत, या प्लॅस्टिकच्याच आहेत ना. म्हणजे आपण पूर्ण बॅन झालं असं म्हणू शकतो का, नाही. म्हणजे जे प्लॅस्टिक डिग्रेडेबल नाही आहे, पुढे आपण पाहणार, ज्याचं विघटन होत नाही, असं प्लॅस्टिक आपण वापरायचं नाही आहे. पण जे चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिक आपण वापरत आहोत, औषधाच्या बाटल्या, इंजेक्शनचे सिरिंज, परत सलाईनचे बॉटल्स वगैरे तुम्ही पाहिलं असेल हॉस्पिटलमध्ये, तर ह्या सर्वासाठी आपण प्लॅस्टिकचाच वापर करतो. मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतो ना आपण, ओव्हनमध्ये सुद्धा साधं प्लॅस्टिक नाही चालत. एक विशिष्ट प्लॅस्टिकपासून बनवलेलीच भांडी ओव्हनमध्ये वापरायची असतात. दाखवले बघा या चित्रामध्ये, तुम्हाला दिसत असेल. मायक्रो ओव्हनमध्ये वापरली जाणारी भांडी पॉलिइथिलीन टेरिथॅलेट, PET म्हणतात, पेट, या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनवतात. दिसते तुम्हाला. म्हणजे ती तुम्ही आतमध्ये गरम करायला जरी ठेवलं ओव्हनमध्ये, तरी ते भांड्यांचा आकार वगैरे काही बदलत नाही किंवा ती हे होत नाही, मेल्ट होत नाहीत. पण तुम्ही साधं प्लॅस्टिक वापरलं तर ते मेल्ट होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला टेफ्लॉन कोटिंग ऐकलं असेल तुम्ही. गाड्या ज्या आहेत, मोठ्या 4 व्हीलर असतात, त्या गाड्यांचं जे कवर आहे किंवा आपण म्हणून आपण जो मेटलचा पृष्ठभाग जो आहे, त्याच्यावर ऊन किंवा पाऊस यामुळे ते खराब होऊ नये म्हणून एक प्रकारचं कोटिंग करतात. टेफ्लॉन हे एक प्रकारचं प्लॅस्टिकचाच प्रकार आहे आणि त्या टेफ्लॉन कोटिंगमुळे गाडीचा पृष्ठभाग जो आहे तो ओरखड्यापासून आणि ऊन पाऊस यापासून संरक्षित राहतो. पुढे विमानाचे सुद्धा काही भाग जोडण्यासाठी या काही प्रकारच्या एक विशिष्ट प्रकार प्लॅस्टिकचा उपयोग केला जातो. भिंग, कृत्रिम दातांची कवळी असते की नाही, ती बनवण्यासाठी सुद्धा पॉलिॲक्रिलिक प्लॅस्टिक वापरलं जातं. हे बघा या ठिकाणी दाखवलं आहे. आता असा एवढा आपण प्लॅस्टिकचा वापर करतो, बरोबर. मग आता ह्या प्लॅस्टिकमुळे आपल्या पर्यावरणाला काही धोका आहे का. बघा आपण वेगवेगळ्या आपल्या घरामध्ये सुद्धा जे काही बॉटल्स असतात, आपण शॅम्पू वगैरे काही वापरतो, आपण अनेक वस्तू घरामध्ये आणतो, सगळं प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग असतं. आता बाथरूम क्लीनर वगैरेपासून सर्व वस्तू प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग असतात. मग हे जे प्लॅस्टिक आपण वापरतो, भाज्या वगैरे आपण आणतो, आपले बकेट्स वगैरे आणतो, बरोबर. मग आता आपण जे भाज्या वगैरे आणतो किंवा आपण कचरा आपण प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून आपण तो कचरा आपण असाच टाकला, तर त्या कचऱ्याचं रिसायकल होईल का, त्या कचऱ्याचं रिसायकल होईल का. हे बघा सर्व वस्तू प्लॅस्टिक, लहान मुलांच्या वस्तूंपासून सर्व प्लॅस्टिकपासून बनवलेलं आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं 2 भाग केलेले आहेत बघा. या पहिल्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला, त्या सगळ्या भाज्या, खाल्लेले आपले पदार्थ, म्हणजे फळांची सालं वगैरे दिसत आहेत. हां, ही सालं वगैरे आपण एका खड्ड्यामध्ये खणून त्यापासून खत तयार होतं, माहिती आहे ना. परंतु ह्या दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत सगळे प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत. प्लॅस्टिक तुम्ही कचरा ठेवला आहे प्लॅस्टिकमध्ये, हे इथे प्लॅस्टिकचं बकेट आहे, पिशवी आहे. मग ह्या जर वस्तू तुम्ही असं एक खड्डा खणून ते प्लॅस्टिकच्या वस्तू टाका, तर होईल का त्याच्यापासून खत तयार, नाही. म्हणजेच यावरून काय दिसतं चित्रावरून की पहिल्या भागामध्ये जे चित्र आहेत ह्या सर्व नॅचरल पदार्थ, पालेभाज्यांची देठं वगैरे आहेत. हा पुठ्ठा आहे, बरोबर ना. हे हाड आहे, आपण हाडाचं चित्र दाखवलं आहे. ह्यांना तुम्ही जमिनीत पेरल्या, जमिनीमध्ये तुम्ही टाकलं तर त्यापासून खत तयार होईल काही दिवसाने. हे अंड्याचं कवच आहे बघा, हे मोसंबीचं साल आहे. परंतु हे इकडचे जे पदार्थ प्लॅस्टिकचे ते तुम्ही जर टाकले तर त्यांच्यापासून 10-15 दिवसांनी खत बनणार नाही आहे. म्हणजेच काय,
ह्या पहिल्या चित्रातले डिग्रेडेबल आहेत, बायोडिग्रेडेबल मटेरियल्स, म्हणजे त्यांचं विघटन होतं, त्यापासून खत बनतं. परंतु दुसऱ्या चित्रातले जे आहेत ते नॉन डिग्रेडेबल आहेत, त्यांना डिग्रेड तुम्ही करू शकत नाही, त्यांचं विघटन होणार नाही. आणि असे जे विघटन न होणारे पदार्थ तेच आपल्याला काय आहेत, घातक आहेत आपल्यासाठी. कळलं? आणि इथे तुम्हाला मी चित्र दाखवलं आहे बघा. ह्यामध्ये काही पदार्थ 4च पदार्थांची नावं आहेत आणि त्यांना किती वेळ लागतो. भाज्या, पालेभाज्यांची देठं वगैरे जे आहेत ना आपण टाकतो, त्या तुम्हाला म्हटलं मी, तुम्ही खड्ड्यामध्ये पुरा ऐका सगळं काही तुमच्या घरातलं पालापाचोळा वगैरे असेल आणि 15 दिवसांनी तुम्हाला त्या ठिकाणी खत तयार झालं दिसेल. डिग्रेडेशन पिरियड लिहिलं आहे 1 to 2 weeks, म्हणजे हा विघटनशील पदार्थ डिग्रेडेबल आहे. कॉटन क्लोथ, कॉटनचा कपडा पण त्याच्यामध्ये टाका, सुती कपडा समजा, किंवा दुसऱ्या ठिकाणी, त्याला 1 वर्ष लागतं. सुका असल्यामुळे काय, हे भाजीपाला वगैरे ओलं आहे ना, पण कॉटनचा कपडा वगैरे असेल, धागा वगैरे, त्याला 1 वर्ष लागेल, परंतु डिग्रेडेबल होतो. वूड, लाकूड 10 ते 15 वर्ष लागतात, पण त्यापासून कोळसा वगैरे तयार झाले ना, तरी पण ते डिग्रेडेबल आहे. पण प्लॅस्टिकला बघा thousands of years, हजारो वर्ष लागतील, हजारो वर्ष लागतील. मग हजारो वर्ष आपण कुठे बघितले आहेत? आपलं तर मानवाचं लाईफ पण किती जास्तीत जास्त 70 ते 80 वर्ष. म्हणजेच काय, प्लॅस्टिक अविघटनशील आहे आणि त्यामुळे हा अविघटनशील पदार्थ जो आहे तो वापरणे आपण टाळलं पाहिजे. मग त्यामध्ये जे काही पॉलिथिन प्लॅस्टिक पातळ, काही ठराविक मिलीमीटरच्या ज्या कमी प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्याचा आपण सर्रास वापर करतो. भाजी वगैरे आणणं, कचरा पण त्याच्यातून टाकणं, आणि त्यामुळे तो टाकल्यानंतर ते गटारं वगैरे ह्या नाल्यामध्ये तुंबून जातात, कारण त्यांचं विघटन होत नाही. आणि मग हे नाले वगैरे भरून पूर परिस्थिती जी निर्माण होते पावसामध्ये, ती ह्या प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे होते. मग त्यासाठी मग पर्याय काय? मग प्लॅस्टिकऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा वापर केला पाहिजे, कारण की ज्यांचं विघटन होतं. तर सुतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, बघा आजकाल तुम्हाला माहिती आहे सर्व दुकानामध्ये अशाच पिशव्या, आपण कोणते खरेदी करायला गेलो ना, तर अशा प्रकारच्या कापडी म्हणजे किंवा कागदी पिशव्यामधून आपल्याला पॅकिंग करून दिलं जातात खाण्याचे पदार्थ वगैरे, तुम्हाला माहितीच असतील. तर ह्या पिशव्या ज्या आहेत, ह्या कागदाच्या, कापडाच्या अशा पिशव्या ज्या आहेत, त्या काय होऊ शकतात, त्यांचं विघटन होऊ शकतं. तर त्यांचा वापर आपण प्लॅस्टिकला पर्याय म्हणून केला पाहिजे. आपण आजकाल माहिती आहे ना तुम्हाला, आपण दुकानामध्ये काय खरेदी केली तर ह्या प्रकारच्या पिशव्यामधून आपल्याला उदाहरण मोबाईल घेतला किंवा काही समजा तर ड्रेस घेतला तर अशा प्रकारच्या पिशव्यामधून दिलं जातं. पहिल्या ज्या वापराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांना आता बॅन म्हणजे काय केलं, बंद केलं असल्यामुळे ह्या प्रकारच्या पिशव्यांचा वापर केलेला आहे. म्हणजे प्लॅस्टिकऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा वापर कुठे कुठे करू शकतो, हे मुलांनो तुम्ही काय करा, नक्कीच विचार करा आणि त्याची यादी तुम्ही घरामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर तयार करा. अजून तुम्ही काय करू शकता बघा, काय करू शकता, ह्या 3 गोष्टीही तुम्ही करू शकता. रेड्यूज, रियूज आणि रिसायकल. म्हणजे काय, प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R मंत्र, 4R मंत्र, 4R मंत्र म्हणजे काय, 4Rचा वापर करायचा. 4R, रेड्यूस, रियूज, रिसायकल आणि 4था R म्हणजे रिकवर. सांगणार आहे मी तुम्हाला रिकवर म्हणजे काय. पहिलं रेड्यूज म्हणजे काय, रेड्यूज म्हणजे कमी वापर करा. रेड्यूस म्हणजे कमी, कळलं ना. काही पदार्थ जे आहेत कपडे किंवा काच वगैरे ह्यांचा पण जास्त वापर करायचा नाही, कारण जेवढा पण तुम्ही जास्त वापरणार तेव्हा काय होणार, तुम्हाला नको झालं, जुनं झालं की तुम्ही टाकून देण्याचा प्रयत्न करणार. म्हणून कमीत कमी वापर करायचा आहे, कळलं. काही वस्तूंचा रियूज म्हणजे पुन्हा पुन्हा वापरायचं. उदाहरणार्थ पेपर हे विघटनशील आहे, परंतु काय करतो आपण, समजा पेपरच्या दोन्ही बाजू कोऱ्या आहेत, एका बाजूला लिहिलं दुसऱ्या बाजू लिहित नाही आणि पेपरमध्ये भरले, वापरायचे नाही, टाकून देतो. तर पेपरचा सर्व कोरा भाग जेवढा आहे तेवढा यूज करण्याचा प्रयत्न करायचा, वापरण्याचा. म्हणजे मागची साईड जर कोरी असेल तिच्यावरही तुम्ही लिहायचं, कळलं ना. म्हणजे आणि काही वस्तू समजा एखादी वस्तू दगड खडक बिडक आहेत, काही आहे कचरा वगैरे, समजा आपल्या घरामध्ये बांधकामाच्या वेळेला विटा वगैरेचा तुकडे वगैरे समजा जमा झाले, आपण घराचं बांधकाम केलं तर लँडफिल म्हणजे जमिनीच्या भरावासाठी त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे ते झालं रियूज त्याला म्हणतात. आणि रिसायकल म्हणजे काय, तर हे प्लॅस्टिक वगैरे जे आहे त्यांचं रिसायकल, हे पुट्टे वगैरे तुम्हाला माहिती आहे ना, भंगारवाले बघा, कार्डबोर्ड, आता हे आपले काय म्हणतात फ्रीज किंवा वॉशिंग मशीन यांचे बॉक्स वगैरे घेतात है ना,
भंगारवाले काचेच्या काच गोळा करतात, काच गोळा करणारे असतात, पण लोखंडी भंगार गोळा करतात. हे काय करतात गोळा करून? ते त्या त्या कारखान्यामध्ये देतात. म्हणजे त्या वस्तू जेव्हा बनवल्या जातात ते बनवण्यासाठी त्याचा पुन्हा वापर केला जातो. कार्डबोर्डचा पण पुठ्ठ्याचा वापर केला जातो. प्लॅस्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी पुन्हा प्लॅस्टिकचा वापर केला जातो. म्हणजे ह्या ज्यांचं विघटन होत नाही त्या वस्तू किंवा प्लॅस्टिकसारखं तुम्ही काय करायचं आहे? रिसायकल करण्यासाठी वापरायचं आहे. म्हणजे हा आहे तुमचा 3R मंत्र. रेड्यूस, रियूज, रिसायकल. हे बघा इथेही दिलं आहे. रेड्यूस म्हणजे काय? डोंट बाय अननेसेसरी प्रॉडक्ट्स ऑर आयटम्स युजिंग लार्ज अमाऊंट ऑफ पॅकेजिंग मटेरियल. अननेसेसरी असेल त्याचा वापर करू नका, है ना. रियूज, पुन्हा पुन्हा वापरा. ट्राय टू कीप युजिंग थिंग्स दॅट कॅन स्टील बी यूज. पुन्हा पुन्हा यूज करू शकता अशा वस्तू तुम्ही वापरायच्या असतात. पेपर तुम्हाला मी सांगितलं. आणि रिसायकल, रिसायकल थिंग्स दॅट कॅन बी टर्न इन टू डिफरंट प्रॉडक्ट्स. लुक फॉर रिसायकलिंग बिन. रिसायकल बिन कसं असतं? कॉम्प्युटरमध्ये असतं ना, आपल्याला एखादं नको आपण रिसायकल बिनमध्ये टाकतो. तसं वस्तू रिसायकल बिनमधला आपण पुन्हा घेऊ शकतो. माहिती आहे ना, कॉम्प्युटरचं तुम्हाला माहिती असेल, कॉम्प्युटर मुलांना तुम्हाला येतं. रिसायकल बिनमधली वस्तू आपण पुन्हा त्यातून घेऊ शकतो. तसं प्लॅस्टिक वगैरे, काच किंवा कार्डबोर्ड हे रिसायकल करतात. नवीन वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर करतात. ठीक आहे. आणि चौथा आर तुम्हाला म्हटलं मग रिकवर. रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करते. काही वस्तू अशा असतात की त्यांचं रिसायकल होत नाही, रियूजही होत नाही. अशा वस्तूपासून रिकव्हरी करावी लागते. मला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मोबाईल फोन तुम्ही दर 2-3 वर्षांनी मोबाईल खराब झाला की नवीन मोबाईल आपण घेतो, बरोबर ना. आणि नवीन मोबाईल घेतो तेव्हा जुना मोबाईल आपण देतो, काही त्याचं आपल्याला रक्कम वगैरे मिळाली तर. संगणक, CPU वगैरे पण, CPU वगैरे आता हार्ड डिस्क खराब झाले, मग ते काय करतो आपण? कॉम्प्युटरवाल्याला बोलवतो, दुसरी हार्ड डिस्क नवीन घातली. किंवा मदरबोर्ड गेला, CPU मधला काही समजा अजून कोणता पार्ट गेला, हार्ड डिस्क खराब झाली तर बदलतो आपण. मग बदललेली खराब झालेली काय करतात? TV आहे, इलेक्ट्रॉनिकची वस्तू आहे, आपला टेप रेकॉर्डर बिघडला तर ह्या वस्तू जमा करण्याचं एक ठिकाण असतं. बघा इथे हाऊसहोल्ड हजार्डस वेस्ट ड्रॉप ऑफ सेंटर, ह्या ठिकाणी त्या जमा केल्या जातात. आणि तिथून जमा केल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं सॉर्टिंग होतं. बघा कुठे कुठे बघा, फ्युएल ब्लेंडिंग, ट्रीटमेंट, न्यूट्रिलायझेशन, इथे अजून एक शब्द इन्सिनरेशन, लँडफिल, रिकव्हरी. लँडफिल म्हणजे जमीन भरावासाठी काही वापर, नंतर ट्रीटमेंट, न्यूट्रिलायझेशन, फ्युएलसाठी काय वापर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि त्यांच्यामधून काही भाग काढून घेतले जातात. रिकव्हरी बघा दिलेलं आहे, रिकव्हरी म्हणजे पुन्हा प्राप्त केले जातात. आणि त्या काही भागांचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहिती आहे, काही तुम्हाला CPU आपला असतो ना, CPUमधला जे हार्ड डिस्क असतात, मदरबोर्ड, ह्यामध्ये चांदी सोन्याचे बारीक बारीक भाग असतात. मोबाईलचे चिप जे आपली हे असतं ना, सिम कार्ड, त्याच्या चिपवर सोनं म्हणजे कोटेड गोल्ड आणि सिल्वर वगैरे यांचा वापर केला असतो. आणि त्यामुळे हे जेव्हा आपण विकतो की नाही त्यावेळेला त्यातून ते सोनं चांदी काढून घेतात आणि त्याचा उपयोग करून इतर काही नवीन वस्तू बनवता येतात. पूर्वीच्या काही फोटो फिल्म वापरायचे, माहिती आहे ना, फोटोची निगेटिव्ह असायची पूर्वी, आता तर कॉम्प्युटराईज झाले. तर तिच्या वापरानंतर त्या निगेटिव्हमधून चांदी काढली जात असे. म्हणजे रिकवर म्हणजे हे की ह्या ज्या वस्तू आहेत, संगणकाचे भाग किंवा आपलं मोबाईल वगैरे, तुम्हाला माहिती आहे TV वगैरे आपण विकतो ना, आपलं जुना झाला की आपण देऊन टाकतो, तर त्यापासून हे रिकवर करता येतात काही भाग, महत्त्वाचे भाग. आणि नंतर मग ते काढल्यानंतर उरलेलं जे आहे ते काय केलं जातं? पुन्हा उरलेलं प्लॅस्टिकच असतं आणि त्यामुळे ते प्लॅस्टिक मग रिसायकलसाठी पाठवलं जातं. ठीक आहे. रिकव्हरी फ्रॉम CPU ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा जो CPU आहे त्यातला हार्ड डिस्क असते ना, त्या हार्ड डिस्कपासून रिकव्हरी कशी करतात पाहूया आता आपण.
अशा प्रकारे आपण पाहिलं की रिकव्हरी कशी केली जाते इथे पाहिलं आपण. पुढचा भाग आपण पाहणार आहोत थर्माकोल. थर्माकोलसुद्धा तुम्हाला अतिपरिचयाचाच आहे. आपल्या घरी ज्या अनेक वस्तू येतात, नवीन वस्तू आपण जेव्हा कोणती आणली, एखादी CPU आणला, आपला लॅपटॉप आणला, त्या अनेक वस्तू फुटू नयेत, व्यवस्थित याव्यात, खोक्या अगदी ज्या खोक्यामध्ये असतं त्या खोक्यामध्ये परत त्याला इजा पोचू नये म्हणून थर्माकोलमध्ये पॅक केलेलं असतं, बरोबर ना. सहज आपण त्याचा वापर करू. थर्माकोल बऱ्याच ठिकाणी जेवणासाठी प्लेट्स वगैरेसुद्धा थर्माकोलपासून वापरल्या जातात. आता बॅन केल्यामुळे त्याचा वापर कमी झालेला आहे. तर काय आहे थर्माकोल? थर्माकोल इज ए फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स मटेरियल कॉल्ड पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीन ह्या कॉम्प्लेक्स पदार्थाचं एक रूप आहे थर्माकोल म्हणजे. कळलं तुम्हाला? 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर हे पॉलिस्टायरीन द्रव अवस्थेमध्ये जाते आणि मग थंड केल्यावर ते स्थायू अवस्थेत रूपांतरित होऊन त्याला हवा तसा आकार आपल्याला देता येतो. धक्का शोषक आहे ते, म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर असल्याने नाजूक एखाद डेलिकेट वस्तू ज्या असतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण ह्या थर्माकोलचा वापर करतो, बरोबर ना. परंतु ह्या थर्माकोलच्या अतिवापराचे अनेक आपल्या मानवावर, पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. म्हणून ठराविक मिलीमीटरच्या प्लॅस्टिकबरोबर थर्माकोलसुद्धा बॅन केलेलं आहे. पॉलिस्टायरीन हे जे थर्माकोल आहे, थर्माकोल हे पॉलिस्टायरीन या कॉम्प्लेक्सच बनलेलं आहे. तर पॉलिस्टायरीनमध्ये जे घटक आहेत ते कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्माकोलच्या सतत जर सानिध्यात एखादी व्यक्ती असेल, हे बघा हा पॉलिस्टायरीनचा फॉर्म्युला आहे, हा रेणुसूत्र आहे, तर त्या अशा व्यक्तींना रक्ताचा ल्युकेमिया, रक्ताचा कॅन्सर किंवा लिम्फोमा ह्या प्रकारचा कर्करोग होऊ शकतो सतत थर्माकोलच्या सानिध्यात असणाऱ्या म्हणजे कामगार असेल किंवा व्यक्तींना. तसंच हा जैव अविघटनशील आहे, त्यात डिग्रेडेबल नाही आहे तो. नैसर्गिक पद्धतीने थर्माकोलचं विघटन होत नाही, त्यामुळे लोक त्याला जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करतात थर्माकोलला, बरोबर. परंतु जाळल्यामुळे थर्माकोल ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. Therefore, burning of thermocol is more hazardous method as it releases poisonous gases in the atmosphere. अजून दुष्परिणाम काय? आपण जेवणाची प्लेट्स वगैरे बघा थर्माकोलच्या वापरतो, बरोबर ना. हे पाण्याची ग्लासं असतात, चहाची भांडी असतात, समारंभाने सर्रास जेवण, पाणी, चहा, पत्रावळी वगैरे थर्माकोलच्या प्लेट्स वापरतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. थर्माकोलच्या भांड्यात जर एखादं जेवण असलेला पदार्थ तुम्ही जर पुन्हा गरम केला ना कोणताही पदार्थ, तर त्यातलं आधीच ऑलरेडी थर्माकोलमध्ये ठेवलेलं आहे आणि मग ते काढून तुम्ही गरम केलं तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्नामध्ये उतरतो आणि त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. थर्माकोलच्या बनवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काय होऊ शकतो, कोणत्या बाधा होऊ शकतात बघा. व्यक्ती डोळे, श्वसन संस्था, त्वचा, पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचा धोका असतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याची सुद्धा भीती असते. कळलं तुम्हाला? त्यामुळे थर्माकोलचा वापर शक्यतो टाळायचा आहे. अशा प्रकारे आपण या भागात आज प्लॅस्टिक व थर्माकोल या दोन मानवनिर्मित पदार्थांची माहिती घेतलेली आहे. या भागात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.